आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. सामान्य ज्ञान, ज्याला तुम्ही जनरल नॉलेज म्हणता, सामान्य अध्ययन म्हणता, GK म्हणता, GS म्हणता, जनरल स्टडी म्हणता. TETच्या CTETच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याला पर्यावरण किंवा परिसर अभ्यास म्हणता. TET पेपर 2च्या बाबतीमध्ये तुम्ही त्याला सामाजिक शास्त्र सोशल सायन्स असं म्हणता, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी या विषयांचा समावेश होतो. आणि हे विषय खरं तर सोपे आहेत, मात्र मार्क्स मिळवण्यासाठी अवघड आहेत. असं का बरं? हो, कारण त्यांचा वासनेस, काय प्रश्न येतील, कसे प्रश्न येतील, काही भरोसा नाही. आणि त्याच्यामुळं हे सोपे असून सुद्धा आपले मेरिट जे आहे, आपले मार्क्स जे आहे ते खात असतात. आणि म्हणून तुम्हाला हे विषय सोपे जावेत एवढंच नाही, तर या विषयांवर आउट ऑफ मार्क्स मिळावे यासाठी आपण अतिशय अत्याधुनिक हाय टेक्नॉलॉजीच्या PDF PPT सह, हाय टेक्नॉलॉजीच्या अंडरस्टँडिंग विश्लेषणासह या सर्व विषयांवर प्रश्नोत्तर विश्लेषण मालिका सुरू केलेली आहे. तुम्ही हा चमत्कार आज बघायलाच की काय सिस्टम, आणि तुम्हाला हे पाहायला छान वाटणारे, अगदी लहान लहान मुलांपासून सगळ्या स्पर्धा परीक्षांपर्यंत पाहायला छान वाटणारे, शिकायला आवड निर्माण होणारे आणि ते तुमच्या लक्षात सुद्धा राहणारे अशी सिस्टम, अशी PPT, अशी डिझाईन, अशी टेक्नॉलॉजी तुम्हाला दिसणार आहे. आणि म्हणून एकदा चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशी जादू फक्त इथंच मिळणार आहे. ती पण इतिहासाची, भूगोलाची, नागरिक शास्त्राची, सगळ्या विषयाची, बालमानसशास्त्र, सगळे एकदम या पद्धतीच्या हायटेक टेक्नॉलॉजीच्या PPT वापरून तुम्हाला हे लेक्चर मिळणार आहेत. ओके, तर चला सुरुवात करूया. लाईकच्या बटनवर एकदा क्लिक करा आणि सुरुवात करूया. आजचं टायटलच काय, कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात जिथं इतिहास असेल त्या इतिहासात जे प्रश्न अवघड वाटतात ना, ते आज सोपे झाले. जे प्रश्न इतिहासातले तुमचे जातात, कुणाचेही जातात, अवघड वाटतात, कारण ते वाचनात नाही, ते वेगळे आहेत. आणि असे अवघड प्रश्न आज सोपे होणार आहे. कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न आहेत हे सुद्धा क्लिअर कळलं पाहिजे. आजचे प्रश्न कोणत्या टॉपिकवरचे आहेत, तर इतिहास, परकीय प्रवासी, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये, त्याचबरोबर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भारतामध्ये जे महत्त्वाचे परकीय प्रवासी आले होते, ज्यांच्यावर परीक्षेला सातत्यानं प्रश्न विचारले जातात, अशा आलेले प्रश्न आणि येथील अशा प्रश्नांचं सराव, अशा प्रश्नांचं विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. किती छान बघा, तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन काळात गेल्यासारखं वाटणार आहे. आज तुम्हाला नुसता इतिहास शिकायला नाही, तर तुम्ही इतिहासात गेल्यासारखं वाटणार आहे. आणि इतिहास असाच शिकायचा असतो, इतिहास असा शिकायचा असतो. आणि इतिहास कशासाठी शिकायचा असतो, तर नभी सूर्य धावे तरी पद्म हासे, इतिहास चित्ती तरीच राष्ट्र विकसे, जयांना जगे राष्ट्र करणे महान, इतिहास व्हावी तयांची तहान, इतिहास व्हावी तयांची तहान. चला सुरुवात करूया. मग आपण सराव, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी MCQ सराव संच अतिशय भारी मधला. किती छान आणि किती लायब्ररीत गेल्यासारखं तुम्हाला फिलिंग येते. ओके, आणि आता पहिला प्रश्न तुमच्या समोर. इंडिका हा प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण होता? काय, इंडिका या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण आहे? इंडिका. लगेच तुमच्या समोर 4 पर्याय, सेल्युकस निकेटर, फायन, मेगॅस्थेनिस आणि डायोनोसियस. 4 पर्याय आहेत. मग याचं उत्तर लगेच क्लिक व्हायला पाहिजे. काय उत्तर आहे?
उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे मेगॅस्थेनिस. कसं स्टोरी माहिती पाहिजे. इसवी सन पूर्व 326 रोजी ग्रीक राजा ज्याचं नाव आहे अलेक्झांडर यानं भारतावर आक्रमण केलं. यानं भारतावर आक्रमण केल्यानंतर झेलम नदीच्या तीरावर पुरू किंवा पोरस राज्याशी त्याचा संघर्ष झालाय. मात्र त्याने पाठीमागे जायचा निर्णय घेतला. झेलमच्या युद्धामध्ये त्याचं नुकसान झालंय, त्याला धक्का बसलाय, त्याला पाठीमागे जायचा निर्णय घेतला. पाठीमागे जात असतानाच इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलॉन या ठिकाणी त्याचा मृत्यू सुद्धा झाला. मात्र उत्तर भारतामधले ताब्यात घेतलेला प्रदेश, जिंकलेला प्रदेश, त्यानं त्या जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्यानं त्याचा अधिकारी सेनापती सेल्युकस निकेटर जो आहे तो सेल्युकस निकेटर याची नेमणूक केली. मग या सेल्युकस निकेटरने चंद्रगुप्त मौर्यावर इसवी सन पूर्व 305 मध्ये आक्रमण केलं. मात्र चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा दारुण पराभव केलाय, सपशेल पराभव केलाय आणि सारा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतलाय. आता सेल्युकस निकेटर चंद्रगुप्त मौर्याला शरण आलाय आणि मग या सेल्युकस निकेटरनं काय केलं, आपला राजदूत, आपला वकील चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये ठेवलाय आणि या राजदूताचं नाव मेगॅस्थेनिस आहे. यानं चंद्रगुप्त मौर्याचा जो कालखंड आहे तो कालखंड लिहून काढलेला आहे आणि त्या कालखंडात लिहून काढलेल्या ग्रंथाचं नाव इंडिका. आपलं उत्तर क्लिअर झालं, ऑप्शन नंबर बी. आणि हे सगळं विश्लेषण व मेगॅस्थेनिस हा ग्रीक राजदूत होता जो चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारात आला. इंडिका हा त्याचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. झाला पहिला प्रश्न क्लिअर. नुसता क्लिअर नाही तर एकदम सचित्र हे त्याचं विश्लेषण. मेगॅस्थेनिस हा ग्रीक राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात, इंडिका त्याचा प्रसिद्ध ग्रंथ. नेक्स्ट, कसं वाटतंय एकदा बघा, कसं वाटतंय, गार वाटतंय, छान वाटतंय, छान, बरोबर का नाही. आता बघा दुसरा प्रश्न आहे, प्रवाशांचा राजकुमार, प्रिन्स ऑफ पिलग्रिम्स कोणाला म्हणतात? प्रवाशांचा राजकुमार कोणाला म्हणतात? तिथं बघा, फाहियान भारतात आलेला पहिला चिनी प्रवासी, का हा इसिंग आहे, का ह्युएन त्सांग आहे, का अल्बेरुनी आहे? अल्बेरुनी तर गजनी बरोबर आला होता. या चार पैकी उत्तर कोणतं? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, हुएन त्सांग. कसं काय हुएन त्सांग? ऐका ती, तेच सांगतोय मी. हुएन त्सांग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि विश्लेषण काय, हा चीनी प्रवासी राजा हर्षवर्धनच्या काळामध्ये भारतात आलेला आहे. ज्या राजा हर्षवर्धनची कारकीर्द, त्याची ख्याती अशी होती, दर 5 वर्षाला तो त्याची खाजगी संपत्ती लोकांमध्ये वाटून टाकायचा आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात करायचं. काय वेगळे, पण काय आदर्श राजे बघा, काय वेगळे राजे होते. आणि त्यानं मग एक ग्रंथ लिहिला. या हर्षवर्धन राजाच्या काळामध्ये हा ह्युएन त्सांग आलेला आहे आणि त्यानं लिहिलेल्या ग्रंथाचं नाव सीयुकी ग्रंथ. आणि त्यानं नुसता ग्रंथ लिहिला, एवढं वैशिष्ट्य नाहीये, तर नालंदा विद्यापीठात 5 वर्ष त्याचं शिक्षण झालंय. ज्या नालंदा विद्यापीठाची स्थापना गुप्त घराण्याच्या कुमार गुप्त यांनी या राजानं केलेली आहे. बिहारमधील नालंदा विद्यापीठाला पुन्हा पुनरुज्जीवन मिळालेलं आहे. पहा, आपलं उत्तर क्लिअर झालं, ऑप्शन नंबर सी उत्तर आपलं. चला, प्रवाशांचा राजकुमार क्लिअर झाला. आता तिसरा प्रश्न बघा, काय छान वाटतंय. मोहम्मद बिन तुगलकाच्या काळात कोणता आफ्रिकन प्रवासी भारतात आला होता? आता तुम्हाला याच्यासाठी सुलतानशाही माहिती पाहिजे. या सुलतानशाहीचा कालखंड 1206 ते 1290. त्यामध्ये 1 नंबरला गुलामवंश 1206 ते 1290. गुलामवंश. मी संपूर्ण सुलतानशाहीचा कालखंड परत एकदा सांगतो, 1206 ते 1526. पहिला कालखंड हा गुलाम वंशाचा कालखंड 1206 ते 1290. दुसरा खिलजी वंशाचा कालखंड 1290 ते 1320. तिसरा तुगलक वंशाचा कालखंड 1320 ते 1414. पाचवा जो आहे 1414 ते 1451 सय्यद वंशाचा. आणि चौथा आणि पाचवा शेवटचा जो आहे तो लोधी वंशाचा आहे 1451 ते 1526. बर, त्यामध्ये तुगलक वंश, या तुगलक वंशाचा संस्थापक गियासुद्दीन तुगलक याला ठार मारून मग 1325 मध्ये त्याचा मुलगा गादीवरती बसलेला आहे. त्याचं नाव किंवा त्याला आपण मोहम्मद बिन तुगलक या नावाने ओळखतो. त्याला बुद्धिमान, मूर्ख, कॉन्ट्रोवर्शियल पर्सनॅलिटी अशा अनेक नावाने ओळखतात. ज्यानं दिल्लीवरून देवगिरीला राजधानी आणली, देवगिरीचं दौलताबाद नामकरण केलं, तो निर्णय फसला, पुन्हा दिल्लीला राजधानी. त्याचबरोबर त्यानं तांब्याचं चलन रद्द करून सोन्याचं चलन आणलं.
सोन्याचं चलन रद्द करून तांब्याचं आणलं, त्याच्यातही तो फसला. स्वतंत्र कृषी विभाग निर्माण केला, तोही निर्णय त्याचा फसला. चीनवर आक्रमण करत असताना लाखोच्या संख्येने त्याची फौज हिमालयामध्ये गाडली गेली. असे अनेक घोटाळे त्याच्या काळात झालेले असा फेमस असणारा मोहम्मद बिन तुघलक. आणि याच्या काळामध्ये आफ्रिकन प्रवासी कोण आला होता असा प्रश्न परीक्षेला इथं आलेला आहे पा. तर मार्को पोलो बद्दल जर सांगायचं म्हटलं तर भारतात आलेला पहिला युरोपियन प्रवासी कोण आहे? मार्को पोलो. भारतात जमिनी मार्गे हा मार्को पोलो आलाय, जो इटलीचा आहे. याचा अर्थ हे उत्तर नाही. आता पहा, इब्न बतूता. उत्तर काय आपलं? इब्न बतूता हे आपलं उत्तर आहे. कसं सांगतो तुम्हाला? इब्न बतूता मोरोक्को नाही का, मोरोक्को जगातलं सर्वात मोठं जुगाराचं केंद्र आहे. आणि भारतातल्या अनेक फुकट भ्रष्टाचारातून पैसे कमवलेले राजकारणी, खोटे पुढारी हे तिथं मोरोक्कोला जुगार खेळायला जातात. लक्षात राहू द्या, आपल्या कष्टाचे पैसे त्याचं शोषण करून ते मोरोक्कोला मरतात. ओके, इब्न बतूता. हा इब्न बतूता तिथून आला होता आणि हा मोहम्मद तुघलकाच्या काळात आला होता. त्याचं एवढंच नाही तर रिहला, काय रिहला नावाचं त्यांनी ग्रंथ लिहिलाय, पुस्तक लिहिलं. आणि या तुघलकानं त्याला दिल्लीचा काजी म्हणून सुद्धा नेमणूक केली होती. हे सुद्धा विसरायचं नाही. चला पुढचा प्रश्न. आता पुन्हा वेगळी स्टाईल. खालीलपैकी कोणता प्रवासी विजयनगर साम्राज्यात देवराय द्वितीयच्या काळात आला होता? पहिली गोष्ट, विजयनगर साम्राज्य तुम्हाला माहिती पाहिजे. इसवी सन 1336 रोजी तिकडं मोहम्मद तुघलक हा सुलतान असताना संगम वंशाचे हरिहर आणि बुक्क यांनी आत्ताच्या कर्नाटक राज्यामध्ये तुंगभद्रा नदीच्या तीरावरती आपल्या विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. ज्या विजयनगर साम्राज्याची राजधानी होती हम्पी आणि पहिला राजा हरिहर. अशा रीतीचं अतिशय संपन्न असणारं विजयनगर साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली राजा होता कृष्णदेवराय. आणि याच विजयनगर साम्राज्याचा एक राजा इथं वर्णन आहे, देवराय द्वितीय. आणि या देवराय द्वितीयच्या काळामध्ये कोणता परकीय प्रवासी आला होता असा प्रश्न विचारलाय तर अब्दुल रज्जाक. ऑप्शन नंबर 2. कोण? अब्दुल रज्जाक हा आलेला होता. पा उत्तर आपलं इथं क्लिअर आलं, अब्दुल रज्जाक. आता त्याच्याबद्दल परत माहिती सांगतो. हा कुठला होता? पर्शिया, इराणचा. इराण, पर्शियन म्हणजे पारशी लोकांचा देश होता ना एकेकाळी, पारशी लोकांचा. आपल्या भारत देशामध्ये दादाभाई नौरोजी वगैरे हे आले, तिकडून सगळे स्थलांतरित होऊन आणि भारतीय झाले. आपल्या देशाचं वैशिष्ट्य, कुणी बी यावं टिकली मारून जावं. या इराणमधून पर्शियन आलेला पर्शियन शासक शाहरुखचा हा राजदूत होता, वकील होता. लक्षात राहू द्या. ओके, पुढे त्यानं विजयनगरमधील भव्य तटबंदी आणि 7 प्रकारच्या सुरक्षा भिंतीचं कौतुक केलं होतं. विजयनगर साम्राज्याचं त्यानं कसं कौतुक केलं होतं हे लक्षात ठेवायचं. ओके, चलो नेक्स्ट, आगे देखते क्या होता है. पुढचा प्रश्न पहा. किताब उल हिंद. काय? किताब उल हिंद या ग्रंथातून 11व्या शतकातील भारताची माहिती देणारा प्रवासी कोण आहे? पहा तर किताब उल हिंद हा शब्द लक्षात राहू द्या आणि त्याचं उत्तर आहे अल्बेरुनी. अरेबियन भाषेमध्ये यानं हा ग्रंथ लिहिलाय. हा खरं तर गझनीचा मोहम्मद ज्यानं भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. हा लुटारूस आहे मोठा. अनेक ठिकाणी लुटालूट करत असताना त्यानं माणसंही लुटून आणलेले. त्यातलाच एक मुलगा म्हणजे हा अल्बेरुनी. पुढे हा आपल्या कौशल्याच्या ज्ञानाच्या जोरावर मोठा विद्वान म्हणून जगाच्या इतिहासामध्ये त्याचं नाव कोरलं. आणि हा गझनी बरोबर भारतामध्ये आला. आणि भारतात आल्यानंतर भारताचा त्यानं अभ्यास करून अनेक साहित्य लिहिले. त्यामधील एक फेमस आहे किताब उल हिंद. आणि मग अरेबियन भाषेमध्ये लिहिणारा हा उत्तर सी परिक्रमांक कोणाबरोबर? मोहम्मद गझनी बरोबर आला होता, ज्यानं 17 स्वाऱ्या भारतावर केलेल्या आहेत. आणि ज्यानं या स्वाऱ्या करत असताना लाहोरचं मोहम्मदपूर असं नाव ठेवलं होतं. त्याची सर्वात महत्वाची जी स्वारी आहे, आक्रमण आहे, हे गुजरातच्या सोरटी सोमनाथवरचं आक्रमण, हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं. ओके, चला नेक्स्ट. झालं, याचं विश्लेषणही तुम्हाला दिलं की अल्बेरुनी हा महमूद गझनीच्या बरोबर भारतात आला होता. तो खगोलशास्त्रज्ञ, गणित आणि भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक होता. ओके, नेक्स्ट. पुढे पहा काय छान प्रश्न. कॅप्टन विल्यम हॉकिन्स याला जहांगीरने कोणती पदवी दिली? पहिली गोष्ट, भारतामध्ये इंग्रजांचं आगमन केव्हा झालं? 1608 रोजी आगमन झालं.
कोणाच्या नेतृत्वाखाली आगमन झालं? कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली. हॉकिन्स प्रेशर कुकर माहिती आहे तुम्हाला. हॉकिन्सच्या प्रेशर खाली इंग्रजांचं भारतामध्ये आगमन झालं. ओके, भारतात आलेला पहिला ब्रिटिश नागरिक विचारला तर स्टीव्हन्सन थॉमस, तो वेगळा, तो अगोदर आला होता. परंतु भारतात इंग्रजांचं आगमन कोणाच्या नेतृत्वाखाली झालं तर कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली झालं. मग 1608ला जर आला होता तर त्यावेळेस मुघल सम्राट कोण होता? जहांगीर बादशाह. 1605ला अकबराचा मृत्यू झाल्यानंतर जहांगीर बादशाह गादीवर बसलाय 1627 पर्यंत, बरोबर का नाही? आणि मग 1608 मध्ये जहांगीर बादशाहच्या दरबारामध्ये हा गेलेला आहे. आणि मग या जहांगीर बादशाहनं या हॉकिन्सला काय पदवी दिली असा प्रश्न आहे. तर हे आमिर नावाची पदवी, तुम्हाला अमीर खुसरो माहिती असेल, बलबनच्या दरबारामध्ये असणारा अमीर खुसरो, त्याचं खरं नाव मोहम्मद हाजल आहे. त्याला भारत का तोता, भारताचा पोपट असंही म्हटलं गेलं. त्याच्या पुढे 8 सुलतानांच्या काळामध्ये राहिलेला हा अमीर खुसरो. मनसबदारी ही पद्धत मोगल सम्राट अकबराच्या काळामध्ये फेमस झाली होती, बरोबर का नाही? त्याच्यानंतर खानी खाना ही पदवी सुद्धा अकबराच्या नवरत्न मंडळामधील एका रत्नाला, एका मंत्र्याला दिलेली आहे. आता आपल्याला उत्तर देण्यासाठी राहिले इंग्लिश खान. संपला विषय. आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2. काय उत्तर आहे? इंग्लिश खान. हॉकिन्सला जहांगीर बादशाहनं इंग्लिश खान ही उपाधी दिलेली आहे. तो तुर्की भाषा जाणत होता, जहांगीरला आनंद वाटला आणि त्याच्यामुळे देऊन टाकले. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोण व्यवसायाने फ्रेंच जव्हेरी म्हणजे ज्वेलर सोनार होता? सोनार. बर्नियर, मानुची, सर थॉमस रो. आता यार सर थॉमस रो बद्दल तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. हा ब्रिटिश वकील आहे. 1615 मध्ये भारतामध्ये आला होता. भारतामध्ये आल्यानंतर त्याने जहांगीर बादशाहकडे गेला, गोड 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 बोलला. एवढंच नाही, एक धर्मोपदेशक टेरी नावाचा एक व्यक्ती सुद्धा त्याच्या बरोबर होता आणि त्यांनी गोड गोड बोलता बोलता दम सुद्धा जहांगीर बादशाहला दिला की तुम्ही मक्का मदिनेच्या यात्रेला तुमचे माणसं जातात, आमच्या समुद्रातून जातात, सुखानं जायचं असेल, सुखानं यायचं असेल तर आम्हाला सवलती द्या. आणि जहांगीर बादशाहनं सर्वप्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराच्या सवलती दिल्या तर केव्हा? 1615 मध्ये. आणि कोणत्या वकिलानं मिळवल्या? तर या सर थॉमस रोनं. मात्र आपला प्रश्न हा वकील आहे, ज्वेलर कोण आहे? तर सोनार हा होता टॅव्हर्नियर. ऑप्शन नंबर 3 टॅव्हर्नियर हा आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. आणि मग जीन बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर्स यानं 6 वेळा भारताची यात्रा केली होती. बघा काय लोक फिरणारे, 6 वेळा. आपल्याला घरच सुटत नाही. त्यानं हिऱ्यांच्या खाणी आणि मुघल साम्राज्यातील आर्थिक स्थितीचे वर्णन त्याच्या लेखनामध्ये केलेले आहे पा. म्हणून तो परीक्षेला येतो ना, आला की आपल्याला येतच नाही. किती अवघड नाव, टॅव्हर्नियर. इथं आपल्याकडं महेंद्र नाव एखाद्याचं असलं त्याला मह्या म्हणतात, एवढं कुठं अवघड जाते. महेंद्र सिंग धोनीला माही म्हणते, एवढं कुठं अवघड म्हणतात. प्रियांका नाव ठेवलं की बरेच म्हणते पिरे. अरे काय सोन्या, लय अवघडे आपलं, लय अवघडे. आणि त्याच्यामुळे हे नाव सुद्धा आपल्याला बाहेर फिरतच नाही, आपण बाहेर पडतच नाही आपण. पुढचा प्रश्न बघा आता काय. फाहियान याने कोणाच्या कालखंडात भारत भेट दिली होती? चीनचा भारतात येणारा पहिला प्रवासी कोणाच्या काळात आला होता? चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये. तर तो मेगस्थनीस आहे, इंडिका ग्रंथ आहे, सेल्युकस निकेटरचं आक्रमण आहे, हे माहिती असायला पाहिजे. मौर्य साम्राज्याचा संस्थापक आहे. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोका, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा नातू सम्राट अशोका. मौर्य साम्राज्य सर्वात जास्त मोठ्या प्रदेशावर कोणाच्या काळात होतं? सम्राट अशोका. ज्यानं कलिंगच्या युद्धानंतर मात्र बौद्ध धर्म स्वीकारला, शांतता स्वीकारली, अहिंसेचं तत्व स्वीकारलं. ओके, अशा अनेक गोष्टी आहे. मग राहिलं इथं ऑप्शन नंबर 3 चंद्रगुप्त दुसरा. गुप्त घराण्याचा अतिशय शक्तिशाली प्रसिद्ध राजा ज्यानं विक्रमादित्य नावाची पदवी धारण केली होती आणि त्याच्या काळामध्ये हा फाहियान आलेला आहे. ऑप्शन नंबर 3 चंद्रगुप्त दुसरा तथा विक्रमादित्य. गुप्त कालखंडावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. दिल्लीचा लोहस्तंभ जो आहे तो सुद्धा यांच्या काळामधला आहे. जगप्रसिद्ध कालिदास नावाचा साहित्यकार सुद्धा याच कालखंडामध्ये होऊन गेला. गुप्त कालखंडाला भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ, सुवर्णयुग म्हटलं गेलं. अशा रीतीचं या गुप्त कालखंडामध्येच मंदिरं उभारणीची कला सुद्धा निर्माण झालेली आहे. आणि याच गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त आहे. याच गुप्त घराण्याचा एक शक्तिशाली राजा समुद्रगुप्त. याला स्मिथ नावाच्या इतिहासकारानं हिंदुस्थानचा नेपोलियन म्हटलं होतं. अशा अनेक प्रश्न या संदर्भात येतात, नेहमी लक्षात ठेवायचे. चला इथं विश्लेषण दिले पहा.
यानं भारतात येणारा पहिला चीनी प्रवासी महत्वाचा मुद्दा आहे. त्याने मध्य आशियातील शांतता आणि सुव्यवस्थेचे वर्णन केले आहे. मात्र त्याच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याने राजाचे नाव, कोणत्याही राजाचं नाव आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही. ओके, नेक्स्ट. पुढचा काय छान वाटतंय बघा तुम्हालाही आणि मलाही, शिकवायला भारी वाटते. दुआर्ते बार्बोसा हा प्रवासी कोणत्या देशाचा होता? तर काय नाव आहे, दुआर्ते बार्बोसा. ओ माय गॉड. कॅब्रेल नाव ऐकले का तुम्ही? कॅब्रेल. तर असले अवघड नावं हे तिकडचेच आहेत आणि त्यातली त्यात या देशाचे ख्रिस्टियानो रोनाल्डो, पोर्तुगाल. बरोबर, युरोप खंडामधील हे पोर्तुगाल नावाचा देश आहे. आपलं उत्तर क्लिअर झालं आणि त्याची माहिती पण लक्षात राहू द्या. पोर्तुगाल या देशाचा तो कृष्णदेवराय, विजयनगरचा सर्वात प्रसिद्ध, सर्वात शक्तिशाली राजा, ज्याच्या दरबारामध्ये 8 तेलुगू कवी होते, अष्टदिग्गज नावाने ओळखले जायचे. तेनाली रामनही त्यामध्ये समाविष्ट आहे. अशा कृष्णदेवरायच्या काळामध्ये तो आलेला होता आणि त्यानं विजयनगरचा व्यापार आणि त्याचबरोबर सती प्रथेबद्दल लेखन केलेलं आहे. त्याच्या लेखनामध्ये त्याची नोंद आहे पा. ओके, चलो आगे देखते क्या क्या है. जग आणि पाहिल्यासारखं त्यांच्या काळात गेल्यासारखं वाटायला लागले. आता बघा, मुघल साम्राज्यातील प्रवास हा ग्रंथ कोणी लिहिलाय? याचा अर्थ मुघल साम्राज्यातच आलेला असणार आहे, कोणीतरी मुघल साम्राज्यातच आलेला असणार आहे. आणि त्याचं काय उत्तर आहे? फ्रँकोइस बर्नियर. तुम्ही नाव ऐकून असेल ना, बर्नियर. हा इथं बघा टेरी हा याच्याबरोबर कोणाबरोबर? सर थॉमस बरोबर आला होता, हा धर्मोपदेशक. आता या बाकीचे 2 बद्दल तुम्हाला पुढे सांगतो, पुढे प्रश्न असू शकतो. ओके, आपलं उत्तर मुघल साम्राज्यातील प्रवास हा ग्रंथ कोणाचा? फ्रँकोइस बर्नियर याचा आहे. मी बर्नियर लक्षात ठेवतो, तेवढा बर्नियर, बऱ्याच वेळा बर्नियरच पर्यामध्ये असतं. बर्नियर हा फ्रेंच डॉक्टर होता. कुठला? फ्रान्स या देशाचा फ्रेंच डॉक्टर. तो दाराशुकोचा वैद्य म्हणून त्यानं काम केलं. दाराशुको म्हणजे कोण? औरंगजेबाचा सर्वात मोठा भाऊ आहे, म्हणजे शहाजहानचा सर्वात मोठा मुलगा आहे, ज्याची घोषणा सम्राट म्हणून केली होती. मात्र औरंगजेबाने दाराशुकोसह सर्व भाऊ, घरातले सगळे, म्हणजे जवळपास 32 लोकांची हत्या करून औरंगजेब गादीवर बसला होता. बर, पुढे नंतर औरंगजेबाच्या काळातही तो भारतामध्ये राहिलेला आहे. ओके, बर्नियर क्लिअर झालं. चलो आगे जाएंगे. पुढचा प्रश्न बघा. राल्फ फिच हा पहिला इंग्रजी व्यापारी कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारात आला होता? आता प्रश्न जरी तुम्हाला माहिती नसेल, उत्तर जरी माहिती नसेल, तर तुम्ही हे जरा चित्र बघा. बुलंद दरवाजा, जगातला सर्वात मोठा दरवाजा कुठे आहे? फतेपूर सिक्री. मग या शहराची आणि या दरवाजाची उभारणी कोणत्या मुघल सम्राटाच्या काळामध्ये झाली? सम्राट अकबर. लाल किल्ला, फतेपूर सिक्री, हे सगळं असं लक्षात आणायचं. इतिहास असा शिकायचा, मस्त लक्षात ठेवायचा. बघा, आता तुम्हाला लक्षात ठेवायची अजिबात नाही. काही जणांना इतिहास आवडतच नाही, आधी आवडून घ्या आणि हे सगळं पाहिलं की तुम्हाला आवडायला लागेल. लहान मुलांपासून सगळ्या स्पर्धा परीक्षा, आता भूगोल सुद्धा, आता बालमानसशास्त्र सुद्धा, आता इंग्लिश सुद्धा अशा प्रकारच्या पीपीटीसह, टेक्नॉलॉजीसह तुम्हाला शिकवलं जाणार आणि म्हणून तुम्हाला आवडणार, लक्षात बी राहणार आणि म्हणून आउट ऑफ मार्क्स मिळणार. एकदा ठोको लाईक ठोका. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. अगोदर विश्लेषण बघा. अकबराच्या काळामध्ये आलेलं आहे. राल्फ फिच 1583 ते 91, 1556 ते 1605 अकबराचा कालखंड आहे. तिसरा मुघल सम्राट हुमायून नंतर. बरोबर. तर हा भारतात आला होता अकबराच्या काळामध्ये. त्यानं आग्रा सिकंदर शाह लोधीनं आग्रा शहराची स्थापना केलेली आहे. कुठं? यमुना नदीच्या तीरावर. बरोबर. आणि या सिकंदर शाह लोधीनं ढाका शहर, बांगलादेशची राजधानी, त्याही शहराची स्थापना केलेली आहे. बरं, आग्रा जिथं ताजमहल शहाजहानने बांधलेला आहे बायकोच्या स्मरणार्थ त्याच्या. त्यानंतर फतेपूर सिक्री अकबराने उभारलेलं आहे. बरोबर. या शहरांची तुलना लंडनशी केलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. जसं भारतामध्ये उत्खनना संदर्भात सिंधू संस्कृतीचं जे संशोधन झालं त्यामध्ये सर जॉन मार्शल यांचा मोठा वाटा, आणि त्यांनी मोहेंजोदाडो नावाच्या शहराची तुलना तिकडच्या लँकेशायर नावाच्या शहराशी केली. अशी सवय त्या पाश्चात्य लोकांना की आपल्या इकडचं चांगलं दिसलं की तिकडच्याला कोणाला तरी चिकटवायचं, जणू ते बिलही चांगले, काय चांगले बिंगले ना भामटे. बघा ना, मँचेस्टर तिकडचं शहर, आणि मग भारताचे मँचेस्टर कोणते? मुंबई आणि अहमदाबाद यांना भारताचे मँचेस्टर म्हणतात.
आणि महाराष्ट्राचे मँचेस्टर आपण इचलकरंजी हे त्यांनी लादले आपल्यावर. असू द्या. त्याच्या पुढे पहा, ती शहरे लंडनपेक्षा मोठी व भव्य असल्याचे त्याने नमूद केलेले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. थॉमस कोरियत यानं कोणत्या मुघल राजाच्या काळामध्ये पायी प्रवास करून भारत गाठला होता? पण भारतात आलेला हा प्रवासी आहे आणि कोणाच्या, कसा आलाय तो? पायी आलेला आहे आणि कुणाच्या, कुठल्या तरी मुघलाच्या काळामध्ये आलेला आहे. आता थॉमस लय सापडते ना तुम्हाला, सर थॉमस रो, थॉमस स्टीव्हन्सन, थॉमस मनरो. थॉमस कुठून आले कुणास ठाऊक, पण असे याचं उत्तर आहे जहांगीर बादशाह. ज्याच्या कालखंडाला चित्रकलेचे सुवर्णयुग म्हटलं असा हा जहांगीर बादशाह, ज्याचं खरं नाव सलीम. सलीम अनारकलीचा मॅटर तुम्हाला माहिती आहे ना, हा तो आहे. अनेक लग्न करणारा, विधवेशी देखील लग्न करा जहांगीर बादशाह. साधा खेळ नाही त्याचा, बरोबर. न्याय की जंजीरसाठी फेमस असणार आहे. इंग्रज याच्याच काळामध्ये आले. याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला 1615 मध्ये पहिल्यांदा व्यापाराच्या सवलती दिल्यात. अशा अनेक गोष्टी याच्या संदर्भात. वा, पुढा या प्रश्नाचं विश्लेषण आता इथं तुम्हाला मिळेल. जहांगीरच्या काळात हे तर उत्तर माहिती आहे की हा कोरियत जो आहे हा एक विलक्षण प्रवासी होता, ज्याने युरोप पासून भारतापर्यंतचा बराचसा प्रवास पायी केलेला आहे. त्यानं जहांगीरच्या काळातील सामान्य जनजीवनाचे वर्णन त्यानं त्याच्या साहित्यामध्ये केलेलं आहे. ओके, नेक्स्ट पुढे पहा. चीनी प्रवासी इत्सिंग याच्या भारत भेटीचा मुख्य, हा कशासाठी आला होता असा प्रश्न. आपला शेजारी चीनी, हिंदी चीनी भाई भाई आणि लगेच आक्रमण 1962. तर त्याचं उत्तर आहे बौद्ध धर्मग्रंथाचे संकलन आणि अभ्यास करण्यासाठी. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3, बौद्ध धर्मग्रंथाचे संकलन आणि अभ्यास करण्यासाठी. आपल्याला इथं उत्तर क्लिअर झालं. चलो आगे. पुढचा प्रश्न. अफानासी निकितीन, हे अफानाशी मी लक्षात ठेवितच नाही, निकितीनच मला माहिती आहे. नितीन माहिती आहे ना, त्याच्यावरून निकितीन. हा रशियन प्रवासी कोणत्या दक्षिणेकडील राज्यात आला होता? हा रशियन प्रवासी पहिलं वैशिष्ट्य. आणि तो कुठे आला होता? दक्षिण भारतामध्ये आला होता. मग दक्षिणेकडचे हे राज्यांची नावं दिली, त्यात मराठा साम्राज्य तर जरा मधीची आणि वर पण पार अटकपर्यंत होतं. आणि म्हणून गोळी मारता येणार 3. विजयनगर कर्नाटकमध्ये बहामनी साम्राज्य. इसवी सन 1347 मध्ये मोहम्मद तुगलक, हा मोहम्मद तुगलक सुलतान असताना त्याचाच अधिकारी हसन गंगू बहामनी यानं 1347 मध्ये आताच्या कर्नाटक राज्यामध्ये कलबुर्गा किंवा गुलमर्ग ज्याला म्हणतात तिथं राजधानी बनून बहामनी साम्राज्याची स्थापना झाली. पुढं 15व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बहामनी साम्राज्याचे तुकडे पडले आणि तुकडे पडून मग विजापूरची आदिलशाही, नगरची निजामशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, एलिचपूरची इमादशाही, अशा 5 सत्तांमध्ये त्याचे तुकडे झाले होते. तर आपलं उत्तर आहे बहामनी साम्राज्य. ऑप्शन नंबर 2 बी, बहामनी साम्राज्य. ओके, पहा. निकितीन हा रशियन घोडा व्यापारी, घोड्याचा व्यापारी होता, लक्षात राहू द्या. त्यानं 1469 ते 1474 दरम्यान बहामनी राज्याला भेट दिली. आणि त्याच्या द जर्नी बियॉन्ड 3 सीज या पुस्तकात भारतीय समाज आणि लष्करी व्यवस्थेचं वर्णन आहे. काय लोक होते राव, काय लोक होते. आणि आमचे घर सोडिनात, करमत नाही म्हणे, करमत नाही. डेंजर काम. नोकरी लागली तर तात्पुरता जातो, तिकडून रडतो, आता लय अवघडे, करमत ना. काय झालंय सोन्या, पगार सुरू झालाय, लग्न झालंय. नाही ना सर, ती तिकडं मी इकडं, कसा बसा बदली करून महाराष्ट्रात येतो. आता कसं रे, बरं का रे. नाही ना सर, लय अवघड का, ती त्या जिल्ह्यात मी ह्या जिल्ह्यात, आता काय करावा. परत एका जिल्ह्यात येते, मग आता कसं रे सोन्या, बरं आहे का. नाही ना सर, ती त्या तालुक्यात मी ह्या तालुक्यात, आता कसं. आता एका तालुक्यात आल्यानंतर आता कसं रे सोन्या, बरं आहे का. नाही सर, ती त्या गावात मी ह्या गावात, तरी जमा. आता एका गावात बदली झाली, आता कसं रे सोना, लय मजा. नाही सर, लय अवघड झालं का, ती 4 महिने झाले रांधायनाच माहेराला निघून गेली, भांडणं आमचं पटाटाच बरा होता ना लांब. असे सगळे. पुढचा प्रश्न. पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पायस, काय नाव आहेत पोर्तुगीजांची नावं सगळ्यात डेंजर. डोमिंगो पायस याने कोणाचे वर्णन सर्वात महान आणि न्यायप्रिय राजा, सगळं पहा. आणि मग इथं नाव बघा, कृष्णदेवराय, आलपाय, गुरितगाय, कमनियार, हे 3 नावं तुम्ही ऐकलेच नसते. कृष्णदेवराय विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध आहे, सर्वात लोकप्रिय, सर्वात शक्तिशाली. आणि मग लिहून टाका, एकच जाऊ द्या, माझं नाव सांगा. झालं उत्तर कृष्णदेवराय. बरोबर, उत्तर कृष्णदेवराय आहे. चलो आगे जाएंगे. पुढचा प्रश्न. कोणत्या इंग्रज प्रवाशाने सुरत आणि अयोध्येचे सर्वात जुने आणि तपशीलवार इंग्रजी वर्णन केलेले आहे?
आता इंग्रज प्रवासी आला आणि काय केलंय त्यानं, सुरत, गुजरातमधलं सुरत तापी नदीच्या तीरावरचं आणि अयोध्या क्षिप्रा नदीच्या आपल्या उत्तर प्रदेशमधलं राम जन्मभूमीच्या शरयू नदीच्या तीरावरचं अयोध्या, सर्वात जुने आणि तपशीलवार इंग्रजी वर्णन त्याचं सापडतंय. काय उत्तर असणार आहे, तर पहा, टेरी धर्मोपदेशक हा 1615 मध्ये आला होता ना थॉमस मंरो बरोबर. याचा विषय नाही, हा कॅप्टन कुक बी नाही, कशाला स्वयंपाकाला लावाय, हा थॉमस मंरो वकील आहे. उत्तर आलं आपलं विल्यम फिंच. फिंच उत्तर आहे, फिंच झालंय. विल्यम फिंच 1608-1611 दरम्यान भारतात होता. त्याने मुघल किल्ल्यांची रचना, व्यापार आणि तत्कालीन शहरांच्या भूगोलावर महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. कसली भारी माहिती आहे. चलो आगे, पुढचा प्रश्न बघा. पेरिपल्स ऑफ द एरिथ्रियन सी या प्राचीन ग्रंथाचा मुख्य विषय काय. आता त्या ग्रंथाचंच काय माहिती नाही तर त्याचा मुख्य विषय काय करावा. पण आम्हाला एक क्ल्यू सापडतो येतो, सी 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 म्हणजे सी समुद्र. मग बघा इथं हिंदी महासागरातील व्यापार आणि बंदरे संपला विषय. ऑप्शन नंबर 3 ऐका बरोबर. हे काय बरोबर. हा ग्रंथ पहिल्या शतकात एका अज्ञात ग्रीक खलाशाने लिहिला होता. यात वडोच, म्युझरीस यांसारख्या भारतीय बंदरांचा उल्लेख असून रोमन साम्राज्याशी होणाऱ्या व्यापाराची माहिती मिळते. ऐक नाही, सी लक्षात राहू द्या. आता पुढचा बघा, छानसा सोपाचा प्रश्न काय. मुघल सम्राट शहाजहानच्या काळात पडलेल्या भीषण दुष्काळाचे वर्णन कोणत्या प्रवाशाने, कोणाचा, शहाजहानचा कालखंड 1628 ते 1658 असा कालखंड. 1658ला औरंगजेबानं आग्र्याच्या तुरुंगात टाकला आणि मग मेले 1666ला. मेले नाही, मारलेच औरंगजेबानं, पोनाने मारले. ओके, मग 4 पर्याय आहेत. बर्नियर मग असा गेला, पीटर मुंडी, मनुची आणि हा सोनार आला टॅव्हर्नियर. पीटर मुंडी बरोबर एक नाही, दुष्काळ धुंडी, पीटर मुंडी दुष्काळ धुंडी. आपलं उत्तर आलं पीटर मुंडी. शहाजहानच्या काळात आला. बघा इथं 1630-32 गुजरात दख्खन दुष्काळ. कसली पीपीटीएन, काय नाद करायचा नाही, नाद. पुढचा प्रश्न, मुघल सम्राट शहाजहानच्या काळात पडलेला, हा याचं उत्तर नाही का. आणि इथं विश्लेषण, पीटर मुंडी हा ब्रिटिश प्रवासी 1630-32 दरम्यान भारतात होता. त्यानं गुजरात आणि दख्खनमध्ये पडलेल्या भयानक दुष्काळाची आणि त्यामुळे झालेल्या मानवी हानीचे हृदयद्रावक वर्णन केलेलं आहे. चल भाऊ आता पुढे. प्रतिहार वंशातील राजा, प्रतिहार घराणा माहिती तुम्हाला, आणि मग त्याच्यामधला राजा मिहिर भोज यांच्या सामर्थ्याचे वर्णन करणारा प्रवासी, अरब प्रवासी कोण आहे. आता कोण आलाय, हा अरब प्रवासी. आपला हा अल्बेरुनी पाहिला आपण गजनी बरोबर आलेला, बरोबर आहे की नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सुलेमान. काय उत्तर आहे, सुलेमाननं वर्णन केलेलं आहे मिहिर भोजचे. 9व्या शतकामध्ये आलेला होता. पा सुलेमान 9व्या शतकात सुलेमानने भारताला भेट दिली. त्यानं प्रतिहार राजा मिहिर भोज, ज्याला तो काय म्हणतोय बोरा असंही म्हणतोय, आणि याच्याकडे प्रचंड मोठे सैन्य आणि उत्तम घोडदळ असल्याचं त्यानं लिहिलंय, नमूद केलेलं आहे. पुढचा प्रश्न, 6व्या शतकातील प्रवासी कॉस्मॉस. नाव काय, कॉस्मॉस. कॉस्मॉस नावाचा एक ग्रंथ आहे बा, आणि अलेक्झांडर फॉन आंबोलचा भूगोलाचा, ज्याला आपण आधुनिक भूगोलाचा जनक म्हणतो तो. आणि आता कॉस्मॉस नावाचा प्रवासी, 6व्या शतकातील प्रवासी कॉस्मॉस याने भारताचे वर्णन काय म्हणून केलेले. आता यानं भारताचं वर्णन काय म्हणून केलंय पा. सोन्याचा दूर निघणारा देश, आपल्या भारताच्या श्रीमंतीमुळं आणि आपल्या भारतामध्ये असणारं सोनं यामुळे म्हटलं जायचं. हिऱ्याची खाण असलेला देश, तसंही नाही. इकडं मिरे ब्लॅक पेपर पिकवणारा देश आणि ऋषी मुनींचा देश. खरंच सगळंच वर्णन आहे, पण त्यानं केलेलं वर्णन आहे तिकडच्या लोकांना. हे लोक सगळे मटान बिटान काय खायचे, झुराळ कुत्रे मांजरं काय, बैल डुकरं काय काय, आणि मग त्या मांसाला कुठे चव असते का. मग याला मसाल्याची जास्त गरज. आणि मग या मसाल्यामध्ये तुम्हाला हे मिरे जे आहे, मिरे महत्वाचे. मग मसाल्याच्या पदार्थाचा केवढा व्यापार केला युरोपियन लोकांनी, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. त्यानं केलेलं वर्णन मिरे. बघा कॉस्मॉस हा अलेक्झांड्रियाचा व्यापारी, अलेक्झांड्रियाचा व्यापारी आणि ख्रिश्चन भिक्षू होता. त्यानं दक्षिण भारतातील मसाला व्यापार, विशेषतः काळी मिरी यावर लक्ष केंद्रित केले होते, ज्यामुळे युरोपमध्ये भारतीय मसाल्यांची मागणी वाढली. ओके, नेक्स्ट. झालं. अशा रीतीनं आज आपले इतिहासाचे अवघड वाटणारे पण सॉलिड पद्धतीनं
सोपे करून आपण ते प्रश्न, त्याचं सगळे बॅकग्राऊंडचे विश्लेषण हाय टेक्नॉलॉजीचं सुंदर पद्धतीने पाहिले. अशा पद्धतीची सुंदर पद्धतीचे लेक्चर, पीपीटी, हाय टेक्नॉलॉजी तुम्हाला इथं आपल्या चॅनलवर मिळणार आहे. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला शिक्षक भरतीचे असतील, तुम्हाला तलाठीचे असतील, अंगणवाडी मुख्य सेविकेचे असतील, हे कोर्सेस किंवा एका विषयाचे स्वतंत्र कोर्सेस, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, इतिहास, भूगोल, इंग्लिश, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, हे स्वतंत्र कोर्ससुद्धा रेडी आहेत. आणि म्हणून विचार कसला करताय, त्वरा करा आणि कोर्स जॉईन करा. जाता सगळ्यांनी मोकळ्या मनानं या लेक्चरला लाईक करा, सगळ्या मित्रांना एकदा शेअर करा. बरं, आज धिंगाणा होत्या की काय सिस्टम सुरू केलेली आहे, काय सिस्टम आपल्यासाठी सुरू केलेली आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.